चला विद्यार्थी मित्र, आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे बुद्धिमत्तेतील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजेच नातेसंबंध होय। मग नातेसंबंध ओळखण्यासाठी काही विविध प्रकारच्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या चिन्हाने आपल्याला नाते संबोधित करायचे असतात। मग या नात्यामध्ये कोणकोणती नाते या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत? आई वडील मुलगा आणि मुलगी असे जर नाते संबंध असतील तर आपल्याला असा उभा एरो द्यायचा। त्या उभा एरोने या ठिकाणी संबोधित करायचं। त्यानंतर भाऊ बहीण, जुळे भाऊ बहीण जर असतील या ठिकाणी आपल्याला असं बरोबरचं चिन्ह देऊन या ठिकाणी संबोधित करायचं। त्यानंतर नवरा बायको पती पत्नी, नवरा बायको पती पत्नी असे जर नाते असतील तर आपल्याला असा आडवा एरो करायचा, एक रेषा घ्यायची, पती या काठावर पत्नी या काठावर। ओके। त्यानंतर आजोबा आजी, नात नातू, पंतू पत्रन असे जर नाते असतील तर पहिल्यांदा या ठिकाणी दोन एरो घ्यायचे। एक पहिला एरो घ्यायचा, या पहिल्या एरोवर कधी आजोबा आजी टाकायचे, त्याच्यानंतर दुसरा दोन एरो घ्यायचे, आजोबा आजी नातू नात यासारख्या नात्या संबंधासाठी दोन एरो घ्यायचे। त्यानंतर एक ध्यानात ठेवायचं किंवा पुरुष आणि स्त्री असेल तर पुरुषासाठी कधी प्लसचं चिन्ह ठेवायचं आणि स्त्रीसाठी मायनसचं चिन्ह ठेवायचं। बऱ्याचदा आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये कन्फ्युजन येण्याची शक्यता असते। चला या ठिकाणी पुरुषासाठी प्लसचं चिन्ह, स्त्रीसाठी मायनसचं चिन्ह। तर आपल्याला आता पुढे उदाहरण पाहूया, उदाहरणाच्या आधारे आपल्याला या गोष्टी। तर मित्र चला आपण आता उदाहरणाद्वारे पाहूया। उदाहरण काय आहे की अमन हे राधाचे वडील आहे। आता या ठिकाणी चिन्ह कसं वापरायचं? अमन हे राधाचे वडील आहे। आता वडील असल्यामुळे अमन हे राधाचे वडील आहे, अमन वरती असतील आणि अमन हे राधाचे वडील असल्यामुळे वडील वरच्या साईडला असतील आणि राधा ही खालच्या साईडला। राधा, अमन हे राधाचे वडील आहे, राधा ही मोहनची बहीण आहे। आता भाऊ बहिणीसाठी आपल्याला हे चिन्ह वापरायचं। मोहन, राधा ही मोहनची बहीण आहे, या ठिकाणी मोहन म्हणजेच राधा व मोहन हे अमनचे अपत्य आहेत। त्याचबरोबर आणि मोहन हे रमनचे वडील आहे। आता मोहन हे रमनचे वडील आहे, मोहन हे रमनचे वडील आहे म्हणजे रमन आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल, या ठिकाणी लिहिता येईल बरोबर। वरच्या साईडला लिहिता येणार नाही कारण या ठिकाणी मोहनच्या वरतीच आपल्याला रमन लिहिताच येत नाही। कारण का तर मोहन हा रमनचे वडील आहे। तर मोहनचे रमनशी नाते काय? मोहनचे अमनशी नाते काय? मोहनचे हा चे या ठिकाणी महत्वाचा आहे। मोहनचे अमनशी नाते काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल पहा। अमनचे अपत्य दोन, अमनचे दोन मुले, एक मुलगी राधा आणि मुलगा मोहन। मोहन आणि राधा दोघं बहीण भाऊ। त्याबरोबर या ठिकाणी काय सांगतात आपल्याला की मोहनचे अमनशी नाते काय? मोहनचे अमनशी नाते काय? तर पर्याय नंबर 3 तो मुलगा आहे। ओके। यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू। चला तर मित्र आपण आता दुसरं उदाहरण पाहू। शरव आणि ऋतिका ह्या दोघी जुळ्या बहिणी आहेत। शरव आणि ऋतिका ह्या दोघी बहिणी आहेत। शरव आणि ऋतिका ह्या दोघी जुळ्या बहिणी आहेत। ओके। त्याबरोबर रोहन हा शरवचा भाऊ आहे। ह्या दोघी बहिणी आहेत। आता या दोघींचा भाऊ हा या ठिकाणी कोण आहे? रोहन आहे। ओके। शरव, ऋतिका, रोहन आता हे तिघं एकमेकांचे
बहीण भाऊ आहेत. त्यानंतर पुढे अनामिका ही रोहनची पत्नी आहे. आता रोहनची पत्नी, पत्नीसाठी आपल्याला असं चिन्ह वापरायचं की रोहनची पत्नी कोण? अनामिका. अनामिका. चला, शरव, ऋतिका, रोहन आणि अनामिका या ठिकाणी संपले. आता या ठिकाणी पुढे पहा, अवंती ही ऋतिकाची आई आहे. अवंती ही ऋतिकाची आई आहे. या ठिकाणी मग ही ऋतिकाची या ठिकाणी आई कोण आहे? अवंती. आपण अवंती वरच्या साईडला लिहिलं. ओके. त्यानंतर पुढे काय? ऋतिकाची आई अवंती झाली. आता शंतनू हा शरवचा पती आहे. हा या ठिकाणी आता पती वरचा साईडला लिहायचा आपल्याला. पती कोण? शंतनू. शंतनूची पत्नी कोण? शरव. या ठिकाणी इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. आता अनामिकाचे, तर अनामिकाचे अवंतीच्या पतीशी काय नातं आहे? आता अवंती कोण? ही अवंतीच्या पतीशी कोणाचं नातं करायचं आपल्याला? या अनामिकाचं नातं करायचं. मग आपण या ठिकाणी पहा, ऋतिका, रोहन आणि शरव हे 3 बहीण भाऊ आहेत. बरोबर. आता यांचे आई वडील हे अवंती सगळ्यांच्या शरव, ऋतिका आणि रोहनची आई आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? जर रोहन अवंतीचा मुलगा आहे तर अनामिका ही अवंतीची सून आहे. म्हणजेच अवंतिकाचे तिच्या पतीस अनामिकाचे नाते काय आहे? सुनेचे नाते आहे. बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर 2 उत्तर सांगता येईल. तर आपण या ठिकाणी आता उदाहरण 3 पाहूया. संध्याची आई रेखा, हिला इंदू आणि सिंधू ह्या 2 बहिणी आहे आणि सागर हा त्यांचा भाऊ आहे. संध्याची आई या पहिली आपण या ठिकाणी संध्या, याची आई कोण आहे? तर आई वरच्या साईडला लिहायचं असते. आई कोण आहे? रेखा. ही आई झाली. आता रेखाला, हिला इंदू आणि सिंधू दोघी बहिणी आहेत. ही झाली बहीण इंदू, ही झाली दुसरी बहीण सिंधू. आणि लगेच त्यांचा एक भाऊ आहे, त्याचं नाव सागर आहे. आपण बहीण भावासाठी बरोबरचं चिन्ह वापरतो. म्हणजे रेखा, इंदू आणि सिंधू या तिघींना हा सागर भाऊ आहे आणि ही जी संध्या ही रेखाची मुलगी आहे. त्यानंतर पुढे जगन हा सागरचा मुलगा आहे. आता या ठिकाणी जगन हा कोणाचा मुलगा आहे? सागरचा मुलगा आहे. जगन हा सागरचा मुलगा आहे. त्याचबरोबर पुढे वैशाली जगनची पत्नी आहे. जगनची पत्नी आता वैशाली. पती पत्नीसाठी आपल्याला असा या ठिकाणी दोन्ही साईडला बाण असलेला रेषा काढायची आहे. तर ठीक आहे. तर या ठिकाणी वैशाली जगनची पत्नी आहे. तर जगनचे संध्याशी काय नाते आहे? जगनचे संध्याशी काय नाते आहे? तर या ठिकाणी लक्षात असू द्या. चला, तर या ठिकाणी काय दिसतंय? जगनचे वडील कोण? सागर. सागरची बहीण कोण? रेखा. म्हणजे वडिलाच्या बहिणीची मुलगी आपली कोण आहे? म्हणजे पहा कोणाचे? जगनचे नाते काढले. जगनचे नाते जगनचे नाते या संध्याशी काय आहे? तर पर्याय नंबर 3 तो मामे भाऊ आहे. संध्याचा तो मामे भाऊ आहे. चला तर मित्र, आपण आता या ठिकाणी 4थं उदाहरण पाहूया. हे 4थं उदाहरण काय? पूजा ही नितीनची पत्नी आहे. पूजा आता या ठिकाणी लिहिली पूजा आणि नितीन हे पती पत्नी आहेत. चला, हे सिंबॉल पूजा आणि नितीन हे पती पत्नी आहेत. नितीन हे रमेशचे वडील आहे. आता नितीनचा मुलगा कोण? रमेश. नितीनचा मुलगा कोण आहे? तर रमेश आहे. ओके. त्याचबरोबर रमेशची पत्नी ही प्रीती आहे. रमेशची पत्नी कोण आहे? प्रीती. रमेशची पत्नी कोण आहे? प्रीती आहे. चला, मुलगा हे झाले
पूजा आणि नितीन हे पती पत्नी, रमेश आणि प्रीती हे पती पत्नी, त्यानंतर रमेश आणि प्रीती ही पूजा आणि नितीनचे नितीन हा रमेश हा मुलगा आणि प्रीती त्यांची सून झाली. त्यानंतर पुढे हार्दिक हा प्रीतीचा मुलगा आहे. आता या ठिकाणी हार्दिक इथं खाली, त्याची आई प्रीती, या ठिकाणी कोण आहे? हार्दिक हा प्रीतीचा मुलगा आहे. त्याचबरोबर अंकिता ही हार्दिकची बहीण आहे. आता या ठिकाणी हार्दिकची बहीण कोण? अंकिता. चला, हार्दिकची बहीण अंकिता. त्याचबरोबर आणि गणेश हा अंकिताचा भाऊ आहे. हा गणेश सुद्धा अंकिताचा भाऊ आहे. तो जर अंकिताचा भाऊ आहे तर याचा अर्थ तो हार्दिकचा सुद्धा भाऊच आहे. म्हणजेच गणेश, हार्दिक आणि अंकिता हे तिघे बहीण भाऊ आहेत. तर गणेशचे नितीनशी नाते काय आहे? म्हणजेच गणेश हा नितीनचा कोण लागतो? तर या ठिकाणी पहा, या नितीन आणि पूजाचे मुलगा रमेश, सून प्रीती आणि त्यांचे 3 अपत्ये, त्यांचे 3 लेकर गणेश, हार्दिक आणि अंकिता. म्हणजेच नितीनचा गणेश हा नातू लागतो. पर्याय नंबर याचा 4 असेल, नातू. धन्यवाद. असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक पुढे